सोलापुरातील आशिया खंडात विख्यात असलेल्या श्री मार्कंडे जलतरण तलाव असून या ठिकाणी मुला-मुलींना व युवक-युवतींना पोहण्यासाठी क्रीडा शिक्षक नेमलेले आहेत। परंतु मुलींना व महिलांना पुरुष प्रशिक्षक पोहण्यास शिकवतात अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे महिलांना पोहणे शिकवण्यासाठी पुरुष प्रशिक्षक असणे चुकीचे व गंभीर बाब आहे। म्हणून महिला व मुलींसाठी महिला प्रशिक्षकांची नेमणूक करावी, अन्यथा मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने समितीचे सदस्य व नागरिक बंधू भगिनी पुरुष प्रशिक्षकांना हटविण्यासाठी वेळ पडल्यास जलतरण तलाव बंद पाडू असा इशारा मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिला आहे। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांचा जनता दरबार या अभियानात निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात सोलापूर येथे पोलीस हेडक्वार्टर समोर असलेले श्री मार्कंडे जलतरण तलाव स्विमिंग टँक आहे। मुले मुली पोहणे शिकण्यासाठी तेथे जातात। दुपारी 2 वाजल्यानंतर महिला व मुलींना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात येते। हे प्रशिक्षण पुरुष क्रीडा जलतरणपटूंकडे दिले जाते। ही बाब अत्यंत चुकीची आहे। म्हणून मुली व महिलांसाठी पुरुष प्रशिक्षक न ठेवता महिला प्रशिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। जनता दरबार अभियानात विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, शोभा पोला, विठ्ठल खुराडकर, प्रसाद श्रीनिवास बोगा, लक्ष्मी लोंडे, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख आदींचा समावेश होता। नमस्कार, मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने आम्ही जनता दरबार या कार्यक्रमांतर्गत माननीय महापालिका आयुक्तांनी जो जनता दरबार घेतला त्यामध्ये आम्ही एक निवेदन दिलं की सोलापूरमध्ये आशियाई खंडातील असं नामांकित जलतरण तलाव आहे श्री मार्कंडे जलतरण तलाव। या तलाव अनेक दिवसापासून वेगवेगळ्या कारणाने बंद आहेत, परंतु महानगरपालिकेने तलाव पोहण्याचा तलाव चालू करून काही दिवस होत आहेत। पण त्या ठिकाणी आता शाळा सुट्ट्या आहेत, कॉलेजेस सुट्ट्या आहेत, मुलांना सुट्ट्या असल्यामुळे पोहण्याचं शिकतात। त्याप्रमाणे मुलीसुद्धा पोहण्याचे शिकणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून हे शिकत असताना त्या मुलींना शिकविण्यासाठी प्रशिक्षक किंवा प्रशिक्षणार्थी हे महिलाच असली पाहिजे। गेल्या काही वर्षापासून मुलींना आणि महिलांना शिकविण्यासाठी पोहणे शिकविण्यासाठी पुरुष प्रशिक्षक आहे। हे अत्यंत चुकीचं आणि आपल्या संस्कृतीचा भंग करणारं आहे। म्हणून जरी ते गुरुजन असलं तरी देखील त्या ठिकाणी महिला प्रशिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी केलेली आहे। आणि त्याहून पुढे जाऊन सांगतो की महिला प्रशिक्षण मिळण्यासाठी तुम्हाला वेळ लागत तर महिला शिक्षणासाठी मुलींसाठी ते पोहण्या तलाव प्रशिक्षण बंद करा। पण तसंच जर शिकवायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी जाऊन आम्ही स्वतः मी माझे सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी माझ्या नेतृत्वाखाली स्वतः जाऊन ते आम्ही त्या पोहण्याचं प्रशिक्षकांचं काम आणि पोहण्याचं बंद करू असा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।